जाखणगावची जलस्वातंत्र्याची लढाई. जाखणगाव डोंगराच्या कुशीत वसलेलं, पावसाच्या मेहरबानीवर अवलंबून असणारा खटाव तालुका, सातारा जिल्ह्यातलं हे एक गाव. पावसाचं प्रमाण जेमतेम 500 मिलीमीटर. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब गावात शिवारात साठवण्याचा गावानं संकल्प सोडला. मी गावकऱ्यांना विचारलं, निसर्गाची पाण्याची गावाला देणगी म्हणजे काय? गावाचं एकूण क्षेत्र गुणिले वर्षाचा पाऊस म्हणजेच 1273 गुणिले 500 भागिले 1000 बरोबर 637 कोटी लिटर ही निसर्गाची पाण्याची देणगी. हे पाणी जमिनीवर आणि जमिनीखाली कसं साठवायचं हे निसर्गाचं कोडं सोडवण्याचं आव्हान स्वीकारणं म्हणजेच गावाची जलस्वातंत्र्याची लढाई. शहरात राहणाऱ्या आम्हाला हे ग्रामीण संघर्षाचं स्वरूप सर्व काही नवीन होतं. गावाचा जल आराखडा तयार करण्यात आला आहे. गेली 3 वर्ष गावानं पाणी साठ्याच्या कामात विविध योजनांमार्फत भरीव काम केलं आहे. आजपर्यंत गावात 49 पाणी साठे निर्माण झाले असून यात 68 कोटी लिटर पाणी साठा निर्माण झाला आहे. माननीय श्री शरद पवार, खासदार अनु आगा आणि माननीय श्री नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी या कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता. जलयुक्त शिवार योजनेतून गावाची अनेक कामं पूर्ण करण्यात आली आहेत. भविष्य काळात शासन शेतकऱ्यांना शेतीच्या पायाभूत सुविधा देण्यावर भर देणार आहे. जलसंपदा, कृषी, महसूल, जिल्हा परिषद या विविध शासकीय यंत्रणांच्या सहकार्यामुळे जाखणगाव हा प्रगतीचा टप्पा गाठू शकला आहे. 17 नवीन पाणी साठे, नाला खोलीकरण, सीसीटी, शेताची बांध बंदिस्ती या कामांच्या सहयोगातून 106 कोटी लिटर पाणीसाठा निर्माण करण्याचा आता गावकऱ्यांचा संकल्प आहे. जमिनीवर 174 कोटी लिटर आणि जमिनीखाली 174 कोटी लिटर असं एकूण 348 कोटी लिटर पाणी गावात साठवण्याचं नियोजन आहे. त्यामुळे 500 शेतकरी कुटुंबांच्या गावात प्रत्येक शेतकऱ्याला सुमारे 70 लक्ष लिटर पाणी दरवर्षी मिळू शकेल. या सर्व कामांसाठी सुमारे 300 लक्ष रुपयांचा निधी कसा उपलब्ध करता येईल हे आव्हान गावकऱ्यांच्या समोर उभं आहे. जलसंधारणाच्या कामाबरोबर सांडपाण्यावर प्रक्रिया, संडास, विहिरी आणि नाल्यातल्या पुराच्या जादा पाण्याचं भूपृष्ठाखाली पुनर्भरण, पाणी हिशेब, गावाचं उत्पन्न, आधुनिक शेती, पीक व्यवस्थापन या विविध विषयांवर गावकरी काम करत आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची संधी आपल्या पिढीला नव्हती, कारण त्यावेळी आपला जन्मच झाला नव्हता. जाखणगावच्या जलस्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी कसं होता येईल याचं विचारचक्र आमच्या मनात सुरू झालं. जलस्वातंत्र्याच्या लढ्यात सामील व्हायची प्रेरणा डॉक्टर अविनाश पोळ यांच्याकडून जाखणगावच्या ग्रामस्थांना मिळाली आणि संपूर्ण गाव झपाटून कामाला लागलं. पुण्याचे उद्योजक पद्माकर भिडे यांनी जाखणगाव पॅटर्न कॉन्क्रीट बंधाऱ्याचं नवीन तंत्रज्ञान विकसित केलं. लहान, मध्यम आणि मोठे असे हे प्रकार आहेत. भिडे यांनी स्वतः, त्यांचे मित्र तसंच विविध कंपन्यांच्या सहयोगातून या कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. पाणीसाठा निर्मितीच्या कामाबरोबर पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी जमिनीखाली कसं मुरवता येईल यासाठी ते योगदान देत आहेत. या कामात उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद लेले मोलाची मदत करत आहेत. पॉलीहाऊस शेतीचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर बोडके यांनी जाखणगाव शेतकऱ्यांची भेट घेतली. ते म्हणाले, एका शेतकऱ्याला
वर्षाला 70 लक्ष लिटर पाणी पुरेसे आहे. पण 1 लिटर पाण्यापासून 5 पैसे उत्पन्न कसं मिळवायचं याचं आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना शिकवणं आवश्यक आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याला वर्षाला सहजपणे 3.5 लाख रुपये उत्पन्न मिळू शकेल. शेतकऱ्याचं दरडोई उत्पन्न 75,000 रुपये असलं पाहिजे, तरच त्याला अन्न, वस्त्र, निवारा, औषध पाणी आणि मुलांचं शिक्षण या कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडता येतात. 1 एकर क्षेत्रात 25,000 रोपांची ड्रीप आणि मल्चिंगच्या सुविधेनं 25 विविध पिकांची लागवड करायची. वर्षाच्या 3 हंगामात 75,000 रोपांची लागवड करायची. प्रत्येक रोपापासून 600 ग्रॅम प्रमाणे वर्षाला 45 टन सेंद्रिय उत्पादन घ्यायचं. 8 रुपये प्रति किलो प्रमाणे फायदा 3.5 लाख रुपये. प्रत्येक रोपाला रोज अर्धा लिटर प्रमाणे वर्षाची एकूण पाण्याची गरज सुमारे 40 लाख लिटर. शेतीमाल निवडून स्वच्छ ग्रेडिंग आणि पॅक करून ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. शेती व्यवसाय कारखानदारीप्रमाणे नियोजन पद्धतीनं करणं ही काळाची गरज आहे. 20 शेतकऱ्यांच्या शेतीची ही विविध मॉडेल्स पाहूया. पॉलिटनेल, ड्रिप मल्चिंग आणि इतर सुविधांच्या मॉडेलचा खर्च 15 लाख रुपये आहे. शेतकऱ्याला या योजनेत 50% सबसिडी मिळते. 20 शेतकऱ्यांच्या गटाचा खर्च 300 लाख रुपये आहे. ज्ञानेश्वर बोडके हा प्रकल्प काही सामाजिक संस्थांच्या सहाय्यानं कसा साकार करता येईल याचा प्रयत्न करीत आहेत. एका गटाची यशस्वी वाटचाल सुरू झाल्यावर आपल्याला असे 20 शेतकरी गट निर्माण करायचे आहेत. कार्बन प्रदूषण रोखण्यासाठी जागतिक स्तरावर सन 2025 पर्यंत सोलर पॉवर वापरली जाणार आहे. सर्व वाहनं सन 2030 पर्यंत बॅटरीवर चालणारी असणार आहेत. जाखणगाव सोलर पॉवर निर्मितीच्या लढाईसाठी सज्ज होत आहे. प्रत्येक घरावर 4 सोलर दिवे लावून ते या लढाईची सुरुवात करणार आहेत. गावाची एकूण विजेची गरज 1 मेगावॅट आहे आणि ती गावातच कशी निर्माण करता येईल याचं गावकरी नियोजन करत आहेत. शेती पंपांना दिवसा वीज उपलब्ध झाल्यास पाणी वापरात 20% बचत करणं शक्य आहे. जागतिक स्तरावर काम करण्याचा अनुभव असणारे 3 भारतीय उद्योजक 100 केव्हीएचा सोलर प्रकल्प जाखण गावात CSR फंडातून कसा साकार करता येईल याचा प्रयत्न करीत आहेत. 3 एकर जागेत सोलर पार्क उभारण्याचं त्यांचं ध्येय आहे. ग्रामस्थांना स्किल डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण देऊन त्यांचे व्यवसाय या पार्कमध्ये उभारण्याचा त्यांचा मनोदय आहे. सोलर पॅनल निर्मितीचा भव्य व्यवसाय जाखण गावात निर्माण करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. तसंच गावात कोल्ड स्टोरेज सुविधा निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. गावातच रोजगार निर्माण झाला तर ग्रामस्थांचा स्थलांतराचा प्रश्न सुटायला मदत होणार आहे. सोलर पार्कमधील ग्रामस्थांच्या व्यवसायासाठी मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे. सोलर वीज प्रकल्पाची मालकी ग्रामपंचायतीची असणार आहे. या सर्व कामांसाठी 2 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रभाकर बांदेकर यांच्या मार्गदर्शनानुसार गावाच्या सर्व माहितीचं संकलन गावातल्या युवकांमार्फत डिजिटल पद्धतीनं करण्यात येत आहे. प्रत्यक्षात किती प्रगती झाली आहे याचं मोजमाप होणं गरजेचं आहे. भूपृष्ठावर आणि भूपृष्ठाखाली होणारा पाणीसाठा मोजला जाणार आहे. पंपानं होणारा उपसा मोजला जाणार आहे. गावाचं पाणी बजेट पीकवार उत्पन्न तयार करण्यात आलं आहे. प्रत्येक कुटुंबाकडे असणाऱ्या
साधन सामग्रीची माहिती संकलित करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाचा उत्पन्न लेखा तयार करण्याचं काम सुरू आहे. शेतकरी आत्महत्यांच्या घटना वारंवार घडत आहेत. संगणक ॲपद्वारे ग्रामपंचायतीत शेतकरी कर्जाची नोंद करता येणार नाही का? त्यावरून अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात योग्य वेळी देता येणार नाही का? 10 लाख रुपयांचा आकस्मिक निधी अशा मदतीसाठी ग्रामपंचायतीत उभा करता येणार नाही का? आत्महत्येची घटना घडल्यावर बातम्यातून चर्चा करण्याऐवजी शेतकरी आत्महत्येचे क्षण निर्माणच होणार नाहीत यावर ठोस उपाययोजना निर्माण करण्यावर आपण भर तरी कधी देणार? मनात असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशी अंमलात येणार तरी कधी? पीक विमा योजनांचा लाभ सक्षमपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार तरी कधी? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची योजना अंमलात येणार तरी कधी? पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी गावाची लोकसंख्या 2742 गुणिले 15 बरोबर सुमारे 41,000 मोठी झाडं गाव परिसरात जतन करण्यात येणार आहेत. सध्याची जाखण गावाची जलजीवन रेखा 100 भागिले 637 कोटी लिटर म्हणजे 16% आहे. तर आधुनिक शेतीचं आधार कार्ड 50 भागिले 1010 हेक्टर म्हणजे 5% आहे. गावात शेतीच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्याशिवाय हे चित्र बदलणं शक्य नाही. सुधारणांच्या बजेटच्या घोषणा होतच असतात, पण नेमकं माझ्या गावाच्या वाट्याला यातलं काय बजेट येणार आहे हे समजणं कधी शक्य होणार आहे? गावाचा जल आराखडा तयार करून शिस्तबद्ध पारदर्शकपणे काम करून गाव पाणीदार करण्याच्या कामात सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे असं मत जलतज्ञ माननीय राजेंद्र सिंहजी यांनी व्यक्त केलं आहे. ते म्हणतात, हमारा संकल्प पानी जहां दौड़ता है वहां उसे चलना सिखाना है, जहां रेंगने लगे वहां उसे ठहराना है, जहां ठहर जाए वहां धरती पर बिठाना है, ताकि नजर न लगे सूरज की, और जब कभी सूखा और अकाल आए तो मर्यादित होकर इसी जल से जीवन चलाना है. सध्या गावाचं दरडोई उत्पन्न 25,000 रुपये आहे, ते 75,000 रुपयांपर्यंत कसं वाढवायचं हे आव्हान आपल्या समोर आहे. दरडोई उत्पन्नाचा आढावा घ्यायचा झाल्यास शेती उत्पन्न 10,000 रुपयांवरून 40,000 रुपये, जोडधंद्यांचं उत्पन्न 1,000 रुपयांवरून 10,000 रुपये आणि गावातच 25,000 रुपये रोजगार निर्मिती ही उद्दिष्ट आपल्याला साध्य करावी लागतील. जलस्वातंत्र्याची लढाई ही शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. प्रत्येक लढाईसाठी आर्थिक पाठबळाची गरज असते. आपण कोरडवाहू म्हणतो, पण फक्त 500 मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या गावातही निसर्गानं पाणी देणगी देऊन आपलं कर्तव्य पूर्ण केलं आहे. निसर्गानं बहाल केलेल्या सर्व सुविधा योग्य प्रकारे वापरण्याची कार्यक्षमता निर्माण करण्यासाठी 8 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. जाखण गावचे शेतकरी ग्रामस्थ झोकून देऊन काम करत आहेत. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या उपक्रमातून महाराष्ट्रातील 30 तालुक्यातील सुमारे 1500 गावातील 25 लाख गावकरी ही लढाई लढत आहेत. आपल्या नजीकच्या गावात आपणही या जलस्वातंत्र्याच्या लढाईत सामील होऊ शकता. आपण दिंडीत सामील होतो, माऊलींचा गजर करीत पंढरपूरला जातो. आता जलदिंडीत सामील व्हायची अनमोल संधी आम्हाला मिळत होती. निसर्गाचा समतोल साधण्यासाठी आम्ही वृक्ष लागवड करणार आहोत. महिला सबलीकरण हे आमचे ध्येय आहे. सांडपाण्यावरील प्रक्रियेच्या कामाचा 100% भाग आम्ही पूर्ण करणार आहोत. सिटीचे मार्किंग आम्ही हायड्रो मार्करने केले आहे.
गावातील सर्व महिला आम्ही एकजुटीने काम करणार आहोत. 16,000 घनफूट खोदकाम आम्ही सर्व गावकरी श्रमदानातून करणार आहोत. आम्ही सर्व विद्यार्थी श्रमदानात भाग घेणार आहोत. आधुनिक पद्धतीने शेती करून आम्ही सर्वजण काटकसरीने पाण्याचा वापर करणार आहोत. गावातील लोकांना गावातच रोजगार हाच आमचा विकासाचा मंत्र आहे. 20 कोटी लिटर पाणी साठा आम्ही नाला खोलीकरण व नवीन बंधारे या कामातून करणार आहोत. पाणी साठा करण्याच्या कामात आम्हाला अनेकांचे सहकार्य लाभले आहे, त्यांना धन्यवाद. गावातील जलजीवन रेखा आणि आधुनिक शेतीचं आधार कार्ड याचं डिजिटल पद्धतीचं मोजमाप करण्याचं तंत्रज्ञान गावातील युवकांना करता आलं पाहिजे, तरच शेती कारखानदारीप्रमाणे उत्पादन आणि त्याचं मार्केटिंग या कसोट्या यशस्वीपणे पार पाडू शकेन. ग्रामपंचायत सक्षम करून पंचायतीच्या मागे आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. शेतीच्या आणि रोजगार निर्मितीच्या पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी या गावाला जवळपास 8 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. शेतकरी, शासन, CSR फंड यांच्या योगदानातून डिजिटल जाखणगावचं स्वप्न साकार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पेरणी आणि अपेक्षित महिनावार पीकवार गावाचं उत्पादन याची आकडेवारी युवा पिढीच्या जलसेवकामार्फत संगणक प्रणालीचा वापर करून पेरणी झाल्याच त्वरित प्रसिद्ध करणं शक्य आहे. त्यामुळे शेतीमाल विक्रीचं व्यवस्थापन सुनियोजित पद्धतीनं करणं शक्य होईल. युवा पिढीच्या जलसेवकामार्फत डिजिटल ग्रामपंचायतीचं स्वप्न आपल्याला साकार करता येणार नाही का? तूर प्रकरणावरून आपण काही बोध घेणार आहोत की नाही? पुण्यातल्या आमच्या सर्व जलमित्रांनी जाखणगावच्या जलस्वातंत्र्याच्या लढ्यात सामील व्हायचा निर्धार केला. आम्ही सर्वांनी रविवार 16 एप्रिल रोजी जाखणगावातील श्रमदानात भाग घेतला. गावकऱ्यांचा प्रत्येक कामातला उत्साह अवर्णनीय होता. या अपूर्व क्षणांचा आनंद घेण्याची संधी आम्हाला मिळाली. राष्ट्र उत्कर्षाच्या उदात्त कार्यात सहभागी होण्याच्या विचारांनी मन भारावून गेलं होतं. खारीचा वाटा म्हणून 51,000 रुपयांचा निधी ग्रामस्थांना सुपूर्द केला. मित्रांनो, आपण सर्वजण एकत्र येऊन महाराष्ट्रातील पावसावर अवलंबून असलेलं एक गाव सक्षम करण्याची जबाबदारी घेऊया. शेती व्यवसायात सतत बदलते आव्हानं असतात. एका वर्षाची परिस्थिती दुसऱ्या वर्षी नसते. शाश्वत शेतीचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या 70% शेतीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांना सुगीचे, समृद्धीचे दिवस निर्माण करण्यासाठी गावाच्या जलस्वातंत्र्याच्या लढाईत सामील होऊया. शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर शेतात उभं राहून या अंत्योदयाच्या चळवळीचे भागीदार होऊया. चला, संघटितपणे एक दिलानं जलस्वातंत्र्यासाठी लढणारं आदर्श गाव निर्माण करूया. जाखणगावच्या जलस्वातंत्र्याची लढाई, जाखणगावच्या जलस्वातंत्र्याची लढाई, जाखणगावच्या जलस्वातंत्र्याची लढाई.